खंडेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत असलेलं आठेगाव पुठ्ठा या नावानं संबोधल्या जाणाऱ्या परिसरात बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील कुसळंब हे बाजारपेठेचं गाव आणि म्हणूनच इथं नागरिकांची कुठल्या न कुठल्या कामासाठी वर्दळ ही असतेच। या परिसरातील शेतकरी शेतमजूर हे कष्ट करून गुण्या गोविंदानं राहतात। मनुष्य जीवन म्हटलं की आरोग्याचा प्रश्न हा आलाच। या महागाईच्या युगात सर्वसामान्य जनता ही आर्थिक संकटात होरपळून निघत असताना आपल्या माणसांची सेवा ही आपणच करायला हवी या पवित्र हेतूनं या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न हा कायमचा सोडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची गरज आहे हे ओळखून युवा नेते माऊली आप्पा जरांगे यांनी माननीय आमदार श्री सुरेश अण्णा धस यांच्याशी चर्चा केली आणि अण्णांनी लगेचच तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकिसन पवार यांच्याद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव हा मंत्रालयात तातडीनं पाठवला आणि या प्रस्तावास तत्कालीन आरोग्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांचे खाजगी सचिव माननीय कृष्णा जाधव साहेब यांचं बहुमोल असं सहकार्य लाभल्यानं कामास गती मिळाली आणि पाहता पाहता माऊली आप्पा जरांगे आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातनं या भव्य दिव्य प्राथमिक आरोग्य केंद्राची दिमाखदार इमारत उभी राहिली। या आरोग्य केंद्रामध्ये 2 वैद्यकीय अधिकारी 24 तास उपलब्ध असणार आहेत। या अद्ययावत अशा दवाखान्यात मेडिकल, प्रयोगशाळा, महिला व पुरुष जनरल वॉर्ड, ऑपरेशन थिएटर, प्रसूतीगृह, शवविच्छेदन गृह देखील आहे। इतकंच नव्हे तर या ठिकाणी मीटिंग हॉल आहे, नातेवाईकांसाठी प्रशस्त अशी मोकळी जागा आहे आणि पिण्याचं शुद्ध पाणी देखील इथं उपलब्ध आहे। इतकंच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या निवासाकरिता प्रशस्त अशी 2 निवासस्थानं देखील बांधण्यात आलेली आहेत। याशिवाय कर्मचाऱ्यांकरिता दिमाखदार अशा 12 सदनिका आहेत। रुग्णांचं मन आनंदी आणि प्रसन्न राहावं याकरिता दवाखान्याच्या परिसरात सुशोभित असं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे। कुसळंब प्राथमिक आरोग्य केंद्र याचं उद्घाटन जे आहे झालेलं आहे। दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये काही प्रमाणात ऊसतोड कामगार असलेल्या पट्ट्यामध्ये अनेक लोकांची गैरसोय होत होती आणि साधारणतः गरीब माणसाला प्रसूतीच्या वेळेस 60,000 रुपये 70,000 रुपये एवढी बिलं त्या ठिकाणी भरणं शक्य होत नाही। ज्या कोणत्या महिला भगिनी या ठिकाणी येतील ती मोफत याची सुविधा केलेली आहे। मी विशेषतः देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांचं सुद्धा आभार मानेल आणि अतिशय सुंदर काम हे या ठिकाणी माऊली आप्पांनी आणि अनिल सेठ त्याचे प्रमुख कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी केलेले आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। या ठिकाणी गोरगरिबाचं कोणतंही पेशंट आलं तर त्या पेशंटची योग्य ती काळजी घेतली जावी। एखाद्याही रुग्णाचा किंवा त्याच्या नातेवाईकाचा कुठेही अवमान होणार नाही याची सर्वस्वी काळजी आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी डॉक्टरसह या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती आहे। कुसळंब आणि कुसळंब परिसरातील नागरिकांच्या आरोग्यांच्या सुविधेसंदर्भात आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आमदार सुरेश अण्णा धस यांच्याकडे मागणी केली की कुसळंबसारख्या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करणं गरजेचं आहे आणि याच विषयावर आमदार सुरेश अण्णा धस यांनी तातडीने निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा चालू केला। पाठपुरावा करत असताना त्यामध्ये तांत्रिक अडचणी काही येऊ लागल्या आणि त्या तांत्रिक अडचणीच्या बाबतीमध्ये आमदार धस साहेबांनी यामध्ये पूर्ण लक्ष देऊन तोही प्रश्न मार्गी लावला आणि तत्कालीन आमचे आरोग्य अधिकारी डॉक्टर पवारसाहेब हे त्यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी होते, त्यांना तातडीने प्रस्ताव तयार करायला सांगून तो प्रस्ताव मुंबईला पाठवला आणि या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून आमदार धस साहेबांनी मंजुरी घेतली। यामध्ये तत्कालीन
आरोग्यमंत्री आजचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह कृष्णा जाधव साहेब या सर्वांचं या कामासाठी योगदान लाभलं. म्हणून आमदार दत्त साहेबांना हा दवाखाना मंजूर करून घेणं अगदी सोपं झालं आणि आज प्रत्यक्षामध्ये या दवाखान्याचं काम पूर्ण होऊन हा लोकसेवेमध्ये लोकार्पण झालेला आहे. तरी आम्ही या परिसरातील सगळ्या नागरिकांनी यामध्ये मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि त्या सहकार्यातूनच हा दवाखाना या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने उभारण्यात आलेला आहे आणि हा आता लोकांच्या सेवेसाठी सुरू झालेला आहे. तरी या प्रसंगी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जिल्हा परिषदमधील जेवढे कर्मचारी आहेत, जेवढे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांना आमची विनंती असणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊ. येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना या ठिकाणी चांगली सेवा कशी भेटेल या बाबतीमध्ये आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष असेल आणि हा जनतेसाठी खुला झालेला आहे.